रामकृष्ण हरी. जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्व घटी राम भाव शुद्ध. न सोडी न हा भाव टाकी रे संदेही रामकृष्ण टाहो नित्य फोडी. जात वित्त गोत कुळशीळ मात भजका त्वरित भावनयुक्त. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मानी वैकुंठ भुवनी सर केले. नमस्कार मंडळी. ज्ञानेश्वरीचा हरिपाठाचा 24वा अभंग. याच्यामध्ये माऊली आपल्याला म्हणतात की जप तप कर्म क्रिया नेम धर्म आपण जी काही साधना करतो, परमेश्वराची भगवंताची सेवा करतो, ह्या सगळ्याचा नेमधर्म हा शेवटी जाऊन एकच रामतत्व निर्माण होतं. म्हणजे त्या परमेश्वराच्या भेटीसाठी, आपण मुक्तीसाठी किंवा त्यांच्या चरणांपाशी लीन राहण्यासाठीच ह्या सर्व साधना करतो. आणि हा भाव आपल्या मनात सतत असला पाहिजे कोणतीही साधना करताना, कोणतेही कर्म करताना, की ह्याचं फळ नित्य शेवटी आपल्याला परमेश्वराच्या चरणांवरच राहायचं आहे. हा भाव आपल्यापाशी सतत असला पाहिजे, ह्याचा कधी विसर पडून देऊ नये. आणि त्याच्या सत्यत्वासंबंधी अंतःकरणात काही संदेह असेल तर त्याचा त्याग करून शुद्ध भावाचा जीवनात साक्षात्कार होण्यासाठी रामकृष्णाचा सतत टाहो फोडला पाहिजे, सतत त्यांचा धावा केला पाहिजे, त्याची अत्यंत कळकळीने नित्य प्रार्थना केली पाहिजे. त्यासाठी जात पात गोत्र कुळ शील वगैरे कशाचाही विचार करू नये, कोणतंही टेन्शन घेऊ नये. कोणत्याही जातीत आपण असो, कोणत्याही पातीत असो, धर्म कुळ कशाचाही विचार न करता सतत आपण रामनामाचा टाहो फोडला पाहिजे. भावाने युक्त होऊन प्रभूचे त्वरित भजन केले पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की भगवंत माझ्या म्हणजे माऊलींच्या ध्यानामनात बसलेला आहे. त्याच्यामुळे त्यांना ही पृथ्वी हा यमलोकच त्यांना वैकुंठ भासत आहे. आणि आपल्याला सुद्धा अशीच भावना झाली पाहिजे आणि होते जेव्हा आपण सतत रामकृष्णाचा टाहो फोडतो तेव्हा. म्हणून नामस्मरण करा, हरिपाठ करा.